जिंतूर में कृषि बिरादरी का मुख्य मोर्चा अन्याय के खिलाफ उठाई आवाज़। देखिए हमारे छोटे बड़े खबरों के लिए हमारे चैनल को ज़्यादा लाइक करें, कमेंट करें, सब्सक्राइब करें और शेयर करें। ओके, थैंक यू। संघटना विनाकारण लोकांना रस्त्यावर येऊन गाड्या अडवत आहेत। ज्या पशूंना शासनाने परवानगी दिली अशा पशूंना सुद्धा अडवाअडवी करून लोकांना मॉब लिंचिंग सारखं मारण्याचं काम करण्यात आहे। स्पेशल मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा हे विषय आहे आणि याच्यामध्ये आमची अशी हे तुम्हाला मागणी आहे, पोलीस प्रशासनाने कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे आणि केली तर त्यावेळी मॉब लिंचिंग सारख्या जे गुन्हे दाखल केलं पाहिजे आणि अशा लोकांना अशा संघटनांना अतिरेकी घोषित केलं पाहिजे। आमची एवढीच मागणी आहे। मुस्लिम समाज हा काही गाई बैल हे जे बंदी केलेले हे कायदे हातात घेत नाही, बाकीचे जे म्हशी आहेत त्याच्यानंतर हे आहेत अशा जनावरांचं हे करतायत। तुम्हाला सांगायचा उद्देश कुरेशी बिरादरी, शेतकरी बंधू आणि खरेदी विक्री करणारे लोक बांधव यांच्यातर्फे तहसीलदार साहेबांचं मी हार घालून स्वागत करतोय। आणि आपल्या मागील जिंतूर तालुक्यामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 दिवसापासून शेतकरी बांधव व कुरेशी बिरादरी आणि खरेदी विक्री करणारे लोक जे आहे आज पूर्ण 15 दिवस झालेले आहे, त्यांनी बाजारपेठा जनावरांची पूर्ण बंद केलेली आहे। तसेच कुरेशी बिरादरीने त्यांनी टोटल महाराष्ट्रामध्ये जिल्हा असो का तालुक्या लेवलला असो का खेडेगाव असो टोटल कत्तलखाने बंद केलेले आहे। कारण की हे कत्तलखाने आणि शेतकरीची मागणी व कुरेशी बिरादरी व व्यापारी लोकांची मागणी हेच आहे की त्यांच्याकडे जनावरांचे दाखले असूनही सुद्धा तसेच कायदेशीर गाडीचे कागदपत्र असूनही सुद्धा ते काही संघटनांनी स्थानिक संघटना असो का कोणत्याही दलाची संघटना असो त्यांनी बेकायदेशीररित्या कायद्यात हातात धरून गाड्या रस्त्यामध्ये अडवून वाहतुकाची गाड्याची नोंद रस्त्यामध्ये अडवून त्यांना ड्रायव्हरला मारहाण करणे, शिवीगाळ करणे, गाड्याचा नुकसान करणे, तसेच पोलिसांना फोन लावून सांगितले की अशी कृत्य करत आहेत कुरेशी बिरादरी व्यापारी लोक, परंतु बेकायदेशीररित्या कोणत्याही प्रकारची चौकशी न होता